मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या हंगामाला सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घरामध्ये अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच 2 गट पडले आणि या दोन्ही गटांमध्ये तुफान, राडा, भांडणं, तंटे, ड्रामा सगळं काही पाहायला मिळालं. आता याच्यावरती रितेश देशमुख याने बिग बॉसच्या पहिल्या चावडीवरती किंवा रितेश भाऊंच्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर बऱ्याच स्पर्धकांचे कान टोचले. काही जण सुधारले, काही जणांनी सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र काही जणांच्या डोक्यात अजिबात सुद्धा प्रकाश पडलेला नाही. जे काही वागत होते ना त्याच्यापेक्षा जास्त हे लोक वागताना दिसत आहेत. आता या भांडण तंट्यामध्ये काही स्पर्धक आहेत ना हे प्रेक्षकांचे लाडके झालेत, तर काहींना मात्र प्रेक्षकांनी अजून सुद्धा पसंती दिली नाही. अशातच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्याची लवेबल पर्सनची लिस्ट समोर आली आहे. तर बघूया कुठल्या स्पर्धकाला प्रेक्षकांची पसंती मिळते आणि कुठल्या स्पर्धकांना प्रेक्षकांनी नाकारलं आहे. सुरुवात करूया आपण बॉटम पासून. बॉटमला म्हणजेच 15व्या क्रमांकावर तो म्हणजे अरबाज पटेल. मित्रांनो, अरबाज पटेल याला प्रेक्षकांनी अक्षरशः नाकारलं आहे. अरबाजला फक्त 24% लोकांची पसंती आहे. यानंतर 14व्या क्रमांकावर आहे अरबाजचा सक्का चुलत बंधू, तो म्हणजे वैभव चव्हाण. वैभवला सुद्धा इथे फक्त 30% लोकांची पसंती मिळते. वैभव तरी थोडासा लोकांना आवडतोय, मात्र अरबाज हा अजून सुद्धा आवडताना दिसत नाही. यानंतर 13व्या क्रमांकावर आहेत यांचाच सक्का चुलत भाऊ, बंधू, मित्र, तो म्हणजे घनश्याम दराडे म्हणजे छोटा पुढारी. याला बघा लोकांची पसंती आहे ती फक्त 31%. यानंतर 12व्या क्रमांकावर आहे यांची सख्खी बहीण, मैत्रीण जे कोणी असेल ती म्हणजे जान्हवी किल्लेकर. ही सुद्धा लोकांना अजिबात आवडत नाही, अजिबात पसंती पडलेली नाहीये. हिला लोकांची पसंती आहे फक्त आणि फक्त 35%. आता 11व्या क्रमांकावर आहे या 4 जणांची मानलेली बहीण, लाडकी बहीण, ती म्हणजे निकी तंबोळी. हिला सुद्धा लोकांची पसंती खूपच कमी आहे. हिला 37% लोकांची पसंती मिळते. यानंतर या यादीमध्ये 10व्या क्रमांकावर आहे तो म्हणजे माझी शाखा कुठेच नाही असं सांगणारा निखिल दामले. निखिल दामले याला लोकांची पसंती मिळते ती म्हणजे 57%. यानंतर या यादीमध्ये 9व्या क्रमांकावर आहे तो म्हणजे आपला पॅडीदादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे. पॅडीदादाला एकूण लोकांची पसंती मिळते ती म्हणजे 61%. यानंतर 8व्या क्रमांकावर आहे ती म्हणजे इरिना. इरिनाला लोकांची पसंती मिळते 37%. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये आहे ना इरिनाला बऱ्यापैकी लोकांची पसंती दिली होती, पण आता थोडीशी ती त्या ए गटकडे चालली, त्यामुळे थोडासा लोकांचा रोष, त्या रोषाला थोडंसं सामोरं जावं लागतं. यानंतर 7व्या क्रमांकावर ती म्हणजे आर्या जाधव. आर्या जाधवला लोकांची पसंती मिळते ती म्हणजे 68%. यानंतर 6व्या क्रमांकावर आहे वर्षाताई उसगावकर. वर्षाताई यांना बिग बॉसच्या प्रेक्षकांची पसंती मिळते 72%. यानंतर 5व्या क्रमांकावर ती म्हणजे योगिता ताई. आता योगिताला पसंती मिळते लोकांची 72%. आणि यानंतर 4थ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे अभिजित दादा सावंत. अभिजितला बघा 73% लोकांची पसंती मिळते. यानंतर 3ऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे आपला कोल्हापूरचा रांगडा गडी डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार. धनंजय पवारला लोकांची पसंती आहे 78%. आणि 2ऱ्या क्रमांकावर आहे आपली कोकणची कोकण हार्टेड गर्ल, ती म्हणजे अंकिता वालावलकर. हिला सुद्धा 78% लोकांची पसंती मिळते. आणि पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय आपला पुण्याचा बारामतीचा रांगडा गडी सूरज दादा चव्हाण म्हणजे आपला कुलीगत धोका, हा पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय आणि याला लोकांची पसंती मिळते तब्बल 80%. मित्रांनो, सूरज जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आला होता ना तेव्हा माझ्यासारख्या बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं की हा का आलाय बिग बॉसच्या घरामध्ये, काय करेल. परंतु सूरज सध्या लोकांची वाहवा मिळवताना दिसतोय. सूरज हा टॉपला आहे. तर अगदी बॉटमला आहे तो म्हणजे अरबाज आणि त्याची सगळी गँग. याविषयी तुम्हाला काय सांगायचंय? तुमचे लवेबल पर्सन कोण आहेत बिग बॉसच्या घरामध्ये? तुम्हाला कोण आवडतं आणि तुम्हाला कोण अजिबात आवडत नाही हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय.